नमस्कार. स्वागत आहे तुमचं अभिनव जी के चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळतील. मुख्यतः स्पर्धा परीक्षांसाठी इयत्ता 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आजपासून आपण इयत्ता 8वीचा इतिहास सुरू करत आहोत. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या इतिहासाचा कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. 1. आधुनिक, 2. अर्वाचीन, 3. प्राचीन, यांपैकी कोणतेही नाही. याचे उत्तर आहे आधुनिक, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या लिखित साधनांचा समावेश होतो. लोकगीते, छायाचित्रे, लोककथा, नियतकालिके. याचे उत्तर आहे नियतकालिके. प्रश्न क्रमांक 3. टिंबटिंबमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. पत्रव्यवहार, वृत्तपत्र, स्फूर्तिगीते, पोवाडे. याचे उत्तर आहे वृत्तपत्र. प्रश्न क्रमांक 4. स्वातंत्र्यपूर्व काळात हे लोकजागृतीचे महत्त्वपूर्ण साधन होते. छायाचित्रे, मूकनायक, ध्वनिमुद्रिते, दीनबंधू. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीनबंधू. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. पर्याय 1 आहे फ्रेंच, 2 ब्रिटिश, 3 डच, 4 पोर्तुगीज. याचे उत्तर आहे ब्रिटिश. प्रश्न क्रमांक 6. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले? 1. निबंधमाला, 2. मूकनायक, 3. प्रभाकर, 4. दर्पण. याचे उत्तर आहे निबंधमाला. प्रश्न क्रमांक 7. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली? निबंधमाला, दर्पण, प्रभाकर, मूकनायक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाकर. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात टिंबटिंब हे पाक्षिक सुरू केले. प्रभाकर, निबंधमाला, बहिष्कृत भारत, मूकनायक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूकनायक. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते पत्र सुरू केले? बहिष्कृत भारत, मूकनायक, निबंधमाला, प्रभाकर. याचे उत्तर आहे बहिष्कृत भारत. प्रश्न क्रमांक 10. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पत्रातून लिखाण केले? मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रभाकर, दर्पण. याचे उत्तर आहे 2 बहिष्कृत भारत. प्रश्न क्रमांक 11. आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप कशावरून अभ्यासता येते? पुस्तके, नकाशा, पोवाडे, वृत्तपत्रे. याचे उत्तर आहे नकाशा. पर्याय क्रमांक 2 नकाशा. प्रश्न क्रमांक 12. ब्रिटिश काळात कोणता स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला? 1. सर्वे ऑफ इंडिया, सर्वे ऑफ इंग्लंड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नागपूर पोर्ट ट्रस्ट. याचे उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 13. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे हवे? 1. सर्वे ऑफ इंडिया, 2. दिल्ली पोर्ट ट्रस्ट, 3. गेटवे ऑफ इंडिया, 4. यांपैकी कोणतेही नाही. याचे उत्तर आहे यांपैकी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 14. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो? 1. पत्रव्यवहार, 2. वृत्तपत्रे, 3. किल्ले, 4. पोवाडे.
याचे उत्तर आहे पोवाडे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या गीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामधील प्रेरणा याविषयी माहिती मिळते? 1. लोकगीते, 2. स्फूर्तिगीते, 3. ओव्या, 4. पोवाडे. याचे उत्तर आहे स्फूर्तिगीते. प्रश्न क्रमांक 16. कशामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते? 1. ओव्या, 2. लोकगीते, 3. पोवाडे, 4. प्रसंग वर्णन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पोवाडे. प्रश्न क्रमांक 17. आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने कोणती? छायाचित्रे, वर्तमानपत्रे, पुस्तके, लोकगीते. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. छायाचित्रे. प्रश्न क्रमांक 18. कशामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते? पोवाडे, लोकगीते, स्फूर्तिगीते, छायाचित्रे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. छायाचित्रे. प्रश्न क्रमांक 19. रवींद्रनाथ टागोरांनी कोणते गीत गायले? वंदे मातरम, जनगणमन, स्फूर्तिगीत, महाराष्ट्र गीत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जनगणमन. प्रश्न क्रमांक 20. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात कोणते श्राव्य साधन म्हणून वापरता येते? सुभाषचंद्र यांचे भाषण, लोकगीत, स्फूर्तिगीत, लोककथा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्फूर्तिगीत. प्रश्न क्रमांक 21. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ केव्हा रोवली? 1910, 1912, 1911, 1913. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1913. प्रश्न क्रमांक 22. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली? दादासाहेब फाळके, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 23. भौतिक साधने कोणत्या ठिकाणी जतन करून ठेवली आहेत? 1. ग्रंथालयात, 2. रजिस्टरमध्ये, 3. अभिलेखनात, 4. यांपैकी कोणतेही नाही. याचे उत्तर आहे अभिलेखनात, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? 1300, 1400, 1500 की 1600? याचे उत्तर आहे 1600 साली, पर्याय क्रमांक 4. 1600 साली. प्रश्न क्रमांक 25. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून कोठे वखार स्थापन केली? कालिकत, सुरत, झाशी, नागपूर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुरत. प्रश्न क्रमांक 26. इसवी सन 1756 साली कोण बंगालच्या नवाबपदी आला? मीर जाफर, मीर कासिम, सिराज उद्दौला, शाह आलम. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सिराज उद्दौला. प्रश्न क्रमांक 27. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोणत्या वखारी भोवती तटबंदी उभारली? सुरत, कोलकाता, मुंबई, दिल्ली. याचे उत्तर आहे कोलकाता, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1757 मध्ये कोणत्या ठिकाणी सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली? सुरत, दिल्ली, झाशी, प्लासी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्लासी. प्रश्न क्रमांक 29. 1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? 1. श्रीरंगपट्टण, 2. अयोध्या, 3. प्लासी, 4. झाशी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. श्रीरंगपट्टण. प्रश्न क्रमांक 30. 1843 मध्ये इंग्रजांनी कोणता प्रांत गिळंकृत केला? 1. पंजाब, 2. कालिकत, 3. सिंध, 4. झाशी.
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंध. प्रश्न क्रमांक 31. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हाती होती? दलीप सिंग, राजी जिंदन, रणजित सिंग, टिपू सुलतान. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रणजित सिंह. प्रश्न क्रमांक 32. रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर पंजाबमधील गादीवर कोण बसला? दारा सिंग, दलीप सिंग, हैदर अली, टिपू सुलतान. याचे उत्तर आहे दलीप सिंग. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या घटनेमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला? पर्याय क्रमांक 1 भौगोलिक शोध धर्म सुधारणा चळवळ. पर्याय क्रमांक 2 साम्राज्यवाद. पर्याय क्रमांक 3 औद्योगिक क्रांती. पर्याय क्रमांक 4 राज्य क्रांती. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भौगोलिक शोध आणि धर्म सुधारणा चळवळ. प्रश्न क्रमांक 34. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात कोणत्या देशातील परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले? पहिला पर्याय आहे इंग्लंड फ्रान्स. दुसरा पर्याय आहे भारत चीन. तिसरा पर्याय आहे ग्रीक रोमन. चौथा पर्याय आहे भारत इंग्लंड. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रीक रोमन. प्रश्न क्रमांक 35. इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड कर्झन, जोहान्स गुटेनबर्ग, लॉर्ड रिपन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोहान्स गुटेनबर्ग. प्रश्न क्रमांक 36. छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? 1 1250, 2 1450, 3 1350, 4 1550. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1450. प्रश्न क्रमांक 37. धर्मसुधारणा चळवळीमुळे कोणत्या तत्वाला महत्त्व प्राप्त झाले? प्रबोधन, समाजकारण, राजकारण, माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य. प्रश्न क्रमांक 38. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग कोणत्या शहरातून जात होते? 1 रोमन, 2 ग्रीक, 3 कॉन्स्टँटिनोपल, 4 पॅरिस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न क्रमांक 39. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या कोणत्या नव्या मार्गाचा शोध होणे आवश्यक वाटू लागले? 1 जलमार्ग, 2 रस्ते, 3 लोहमार्ग, 4 वायुमार्ग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जलमार्ग. प्रश्न क्रमांक 40. इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला? 1 क्रिस्तोफर कोलंबस, 2 बार्थोलोम्यू डायस, 3 वास्को द गामा, 4 जोहान्स गुटेनबर्ग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्थोलोम्यू डायस. इसवी सन 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केला? क्रिस्तोफर कोलंबस, बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा, जोहान्स गुटेनबर्ग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिस्तोफर कोलंबस. प्रश्न क्रमांक 42. इसवी सन 1498 मध्ये कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला? बार्थोलोम्यू डायस, क्रिस्तोफर कोलंबस, जोहान्स गुटेनबर्ग, वास्को द गामा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वास्को द गामा. प्रश्न क्रमांक 43. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? 1 चेन्नई, 2 दीव दमन, 3 गोवा, 4 कालिकत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कालिकत.
प्रश्न क्रमांक 44. वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये कोणत्या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळाली? 1. व्यापार, 2. वैज्ञानिक, 3. वाहतूक, 4. दळणवळण. याचे उत्तर आहे वैज्ञानिक. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. 18व्या व 19व्या शतकात घडलेल्या घटनांमुळे हा कालखंड कोणते युग म्हणून ओळखला जातो? 1. राजकीय युग, 2. जलक्रांती, 3. क्रांतियुग, 4. हरित क्रांती. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्रांतियुग. प्रश्न क्रमांक 46. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईटमुळे कोणाच्या अधिकारावर मर्यादा आल्या? पर्याय क्रमांक 1. राजाच्या, 2. समाजाच्या, 3. प्रजेच्या, 4. संसदेच्या. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राजाच्या. प्रश्न क्रमांक 47. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? पर्याय क्रमांक 1. 10, पर्याय क्रमांक 2. 12, पर्याय क्रमांक 3. 11, पर्याय क्रमांक 4. 13. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13 वसाहती स्थापन केल्या. प्रश्न क्रमांक 48. इंग्लंडच्या पार्लमेंटने कोणत्या वसाहतीवर चाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली? अमेरिकन, डच, भारतीय, पोर्तुगीज. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिकन. प्रश्न क्रमांक 49. अमेरिकन वसाहतींनी कोणाच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून इंग्लंड विरुद्ध प्रतिकार केला? वास्को द गामा, कोलंबस, जॉर्ज वॉशिंग्टन, डायस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जॉर्ज वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 50. संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला कोणता नवा देश अस्तित्वात आला? 1. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, 2. सोव्हिएत रशिया, 3. भारत, 4. जपान. याचे उत्तर आहे अमेरिकेचे संयुक्त संस्थाने. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.